दिनांक 10 जूनपर्यंत वाशिम जिल्ह्यात फार कमी कोरोनाबाधित रुग्ण होते, परंतु 17 जूनपर्यंत जिल्ह्यात 62 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे। अचानक 4 ते 5 दिवसात झालेल्या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याचबरोबर कारंजा शहरात सुद्धा 11 जून पासून साधारणतः 18 कोरोनाबाधित रुग्ण ॲक्टिव्ह आहेत आणि अजूनही 15 व्यक्तींचे स्रावाचे नमुने येण्याचे बाकी आहे। यामुळे कारंजातील शिवायनम मठ परिसर, भारतीपुरा, मोठे राम मंदिर रोड, सराफा लाईन, गांधी चौक, प्रभात टॉकीज व माडीपुरा हे सर्व परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे। याच अनुषंगाने कारंजातील सृजनशील व्यापारी संघटनेने संपूर्ण कारंजा बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे निवेदन तहसीलदार कारंजा यांना दिले आहे। या निवेदनात 18 ते 21 जून पर्यंत सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवणार असल्याचे म्हटले आहे। निवेदनात किराणा, सराफा, कापड, जनरल स्टोर तसेच लिकर शॉपी या सर्व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। संपूर्ण असोसिएशनने घेतलेला हा निर्णय, या निर्णयामुळे शहरातील गर्दीला आळा बसणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरातील मार्केट स्वयंस्फूर्तीने बंद ठेवणे म्हणजे कारंजावासियांनी स्वनिर्णयाने घेतलेला जनता कर्फ्यूच आहे। शहराच्या भल्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे कारंजा व्यापारी असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे व जनता सुद्धा या निर्णयाला समर्थन करीत असल्याचे चित्र कारंजा शहरात दिसत आहे। या 4 दिवसाच्या बंद दरम्यान बँका व अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।